कसं आहे की अनिल थत्ते म्हटलं म्हणजे तुमची अपेक्षा असते की अनिलजी सगळे जे सांगतायत, सगळे जे बोलतायत, सगळे जे लिहित आहेत दाखव. आम्हाला तुमच्याकडून काहीतरी एक्सक्लुझिव्ह पाहिजे आणि तुम्ही ते एक्सक्लुझिव्ह सांगू शकता कारण तुमचे एक्सक्लुझिव्ह असे सोर्सेस आहेत. तर आता 2 विषय चालू आहेत, आम्हाला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि मला मेसेज येतात तुमचे. मी माझा हल्ली 9820026019 हा नंबर पण देतो. आलेल्या मेसेजमधले बऱ्यापैकी मेसेज माझे लोक मला दाखवतात, ते मी बघतो, पण त्याच्यातले काहीला काय उत्तर द्यायचं ते पण मी सांगतो. त्याप्रमाणे ती उत्तरं पण तुमच्यापर्यंत पोचत असतील. जनरल कॉमेंट नाही वाचत मी, कॉमेंट नाही कुठल्याच माझ्या याच्यावरच्या व्हिडिओज किंवा सोशल मीडियातले कुठल्याच याच्यातले कॉमेंट नाही वाचत. पण मला डायरेक्ट माझ्या या 9820026019वर जे मेसेज येतात त्यातले हे लोक मला जे दाखवतात ते मी बघतो आणि ते मला रिझनेबल दाखवतात. तर कसं आहे ना की त्याच्यात खूप लोक सांगतात की अनिल हे 2 विषय कालपासून सोशल मीडियावर आघाडीवर आहेत, लोक त्याचे काय काय अर्थ सांगतायत, पण आम्हाला तुमच्याकडून सच्ची हकीकत चाहिए. चल सांगून टाक. पहिला विषय कोणता घेऊया आपण? याचा घेऊया, मोहित कंबोज आणि आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे गेला मोहित कंबोज यांच्या मुलीच्या 16व्या वाढदिवसाला, तो घेऊया. हां, त्याच्यावर कारण काय शिवसैनिकांच्या खूप प्रक्षोभक प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावर आणि इतरांच्या येत आहेत, पण शिवसैनिक एकदम असा डिवचल्यासारखा झाला आहे, चिडला आहे, प्रक्षुब्ध झाला आहे, अस्वस्थ झाला आहे. त्याला असं वाटतं काय हे मोहित कंबोजची गाडी अडवली, मातोश्रीसमोर आंदोलन केलं म्हणून आमच्यापैकी 100-200 लोकांवर खटले चालू आहेत, आम्हाला दर महिन्याला कोर्टात जावं लागतं आहे. सोशल मीडियावर मोहित कंबोजवर टीका केली, त्याबद्दल असेच 200-500 लोकांवर खटले चालू आहेत आणि आम्ही सगळे खटले भोगतोय आणि तुम्ही जाऊन केक खाताय. हे काय, कसं काय? आणि तुमच्यावर एवढे, बाकी आमचं सोडा, आम्ही शिवसैनिकांना सवय आहे नेत्यांकरता मार खायची, नेत्यांकरता जेलमध्ये जायची, नेत्यांकरता नोकऱ्या घालवायची, नेत्यांकरता पासपोर्ट घालवायची, नेत्यांकरता आयुष्य बर्बाद करून घेण्याची आम्हा शिवसैनिकांना सवय आहे. झाली आहेत ना, हजारो 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 शिवसैनिक बाळासाहेबांच्या काळापासून आत्तापर्यंत असे बर्बाद होऊन गेलेत आयुष्य त्यांची. संघटनेकरता काहीतरी केलं, आंदोलन केलं, काय वाटेल ते केलं आणि गेले बाळाच्या भावात, हे झालं आहे. आणि नेते ज्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली त्यांच्यावर बसलेले पण वारंवार बघितलेत त्यांनी. पण तो विषय नाही. ऐका ना, की कसं आहे की तो जो राग आहे ना, तर त्याच्या संदर्भामध्ये त्यांचा एक आक्षेप असा आहे की तुम्हाला बदनाम केलं. कुणाला? आदित्यला केलं. ते दिशा पटनीवरून केलं, दिशा सॅलियनवरून केलं, सुशांत सिंगवरून केलं, पुष्कळ विषय घेतले. त्यानंतर शिवाय भ्रष्टाचाराच्या संदर्भात आदित्यच्या सगळ्या मित्रांना टार्गेट केलं, खुद्द उद्धवला टार्गेट केलं. म्हणजे तुम्हाला बदनाम करण्यामध्ये 100 जर तुमच्यावर आरोप झाले असतील तर त्यातले 70-80 आरोप तर त्या काळी प्रवक्ता होता मोहित कंबोज, त्यांनी केलेले आहेत. तुमची आबरू धुळेला मिळवली. क्रेडिबिलिटी जी ठाकरे म्हणून होती, एक स्टेटस होतं, ते धुळीला मिळवण्याचं काम मोहित कंबोजने केलं. तुमची बदनामी हा आमचा व्यथा आहे की तुमची इतकी बदनामी केली, याचं वाईट वाटतं आणि तुम्ही त्यांच्याकडे जाऊन केक खाता. आता त्याच्याबद्दल आदित्यने ऑफिशियली बोलू नाही शकत, पण मग जसं संजयला काहीतरी सांगायचं असतं काही वेळेला, किंवा आणखीनही काही लोक आहेत मोठे, खूप मोठे लोक आहेत, त्यांना काहीतरी लोकांसमोर तर ती मुद्दा यायला हवा असतो, पण तो स्वतः ते बोलू शकत नाही किंवा त्यांचे अगदी नेक्स्ट टू देम सीट बसणारे ते बोलले तर मग वेगळी प्रतिक्रिया येईल. तर असं समजा की मी जे आता बोलतोय ना ते आदित्य ठाकरेचं ऑन द रेकॉर्ड जावं म्हणून केलेलं ऑफ द रेकॉर्ड स्टेटमेंट आहे. काय ऑन द रेकॉर्ड अनिल थत्ते बोलतोय, पण ही भूमिका कोणाची आहे? ही ऑफ द रेकॉर्ड, त्याला कोट करायचं नाही आहे या अटीवर त्याच्याच निकटवर्तीयाकडून मला आलेली आहे आणि मी ती बोलावी अशी अपेक्षा पण त्यांनी व्यक्त केली आहे की मी बोलतो.
संजय आणि आदित्यचं काय चाललंय त्याच्याबद्दल पहिला गौप्यस्फोट मी केला, जो आता सगळेच करतायत. त्या संदर्भात नवीन एक डेव्हलपमेंट होतीये की राज ठाकरे मध्यस्थी करायच्या प्रयत्नात वगैरे आहेत. तो आणखीन एक गौप्यस्फोट केला. त्याचे तपशील अजून नाही आहेत, अवेलेबल नाही आहेत अजून, नाही पुढे ते प्रकरण सटकलंय. पण ठीक आहे. तर मी तुम्हाला आत्ता जे सांगतोय ना ते असं समजा की आदित्यच्या वतीने हा खुलासा मी करतोय. मला अधिकार आहे का? मीच, माझा अधिकार माझ्याकडे असतो तो मीच घेतो. कसं आहे ना, आदित्यचं म्हणणं या संदर्भात असं आहे की मी गेलो स्टाईलमध्ये गेलो, जिथे फडणवीस आले होते, जिथे सगळेच मोठे लोक आले, अंबानीपासून सगळे स्टार पण आले होते, राज ठाकरे आले होते वगैरे, तिथे मी पण गेलो आणि स्टाईलमध्ये गेलो. माझं जाणं पाहाल तुम्ही तर रुबाबात आहे, माझं स्वागत पाहाल तर थाटात आहे. आणि आतमध्ये मला मिळालेली मागणूक आहे ती VVIP जी फडणवीसांना, राज ठाकरे यांना मिळाली, अंबानीला मिळाली, ती मला मिळाली आहे. त्याचं म्हणणं असं आहे आदित्यचं की एक प्रकारे मी गेलो होतो का सांगायला मोहित कंबोजला की मला बोलव? नाही, मला बोलवलं, निमंत्रण दिलं, आमंत्रण दिलं, इन्व्हिटेशन दिलं. कोणी दिलं? मोहित कंबोजने दिलं. त्यांनी ॲक्च्युली उद्धव, वहिनी आणि आदित्य असं तिघांनाही दिलं होतं, तेच पण दिलं होतं. पण त्याचं म्हणणं असं की ज्या मोहित कंबोजनी माझ्यावर एवढे आरोप केले, मला विलन ठरवलं, तोच मोहित कंबोज जर मला निमंत्रण देत असेल सन्मानाने आणि तिथे गेल्यावरही सन्मानाने वागवत असेल, तर याचा अर्थ एक प्रकारे मोहित कंबोजनी त्यांनीच केलेल्या आरोपांमधून मला क्लीन चिट दिली. कारण माझ्यावर हे आरोप आहेत आणि तरी तो मला बोलवतो, असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. हे आरोप जोपर्यंत जाहीर न करता त्यांनी मागे घेतलेले नाहीत, किंवा ते जाऊ द्या, झालं गेलं ते, त्यावेळेच्या ह्याच्यात बोललो मी, पण आता काही त्यात तथ्य नाही. माझ्या दृष्टीने आदित्य हा एक स्वागतार्ह व्यक्ती आहे. आय रिस्पेक्ट हिज फॅमिली, म्हणून त्यांनी बोलवलं. तर मग मला दोष तुम्ही देताय, माझ्यावर टीका करताय, पण मोहित कंबोजनी मला बोलवलं, सन्मानाने बोलवलं, सन्मानाने वागवलं, याचा अर्थ मला क्लीन चिट दिली आणि त्यांनी घेतलेले आरोप मागे घेतले असा अर्थ होतो. हा एक त्याचा भाग तुम्ही का लक्षात घेत नाही? आणि तो जर आरोप मागे घेतले असा त्याचा अर्थ निघत असेल तर मी काय हरकत आहे जायला? काय हरकत आहे? फडणवीस होते तिथे, राज ठाकरे होते, एवढ्या सगळ्या लोकांसमोर, मीडियासमोर तो माझं स्वागत करतो, प्रेमाने मिठी मारतो, जवळ घेतो, ओळख करून देतो सगळ्यांची, किंवा गप्पा टप्पांमध्ये बरोबरीच्या नात्यात घेतो. याचा अर्थ त्या आरोपातून त्याने मला मुक्त केलं, सगळ्या त्यांनीच केले, आणि माझं स्वागत केलं, माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. ही उपलब्धी या भेटीतून साधली. ही साधेल हे मला माहिती होतं, म्हणून मी गेलो आणि ती साध्य झाली. हे तुमच्या लक्षात येत नाही आहे याच्या मागचं. आदित्य, तू म्हणतोस ते खरं आहे, मला मान्य आहे की मोहित कंबोजने तुला बोलवलं म्हणून तू गेला, एक प्रकारे तुला क्लीन चिट मिळाली. दुसरा एक विषय पार्थ आणि राज ठाकरेचा तो मोठ्या प्रमाणावर मी घेऊ शकतो, पण आता थोडक्यात मी आटोपतो तो. त्याच्यातही तो गौप्यस्फोट वगैरे असं खरं म्हणजे असायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही. पण कसं झालं की पार्थ येऊन गेला, तो आला हे फारसं कळलं नाही. तो आल्याचा गवगवा नेहमीप्रमाणे राजकडे जे लोक असतात उत्साही, ते मीडियावाल्यांना कळवतात, तसं त्यांनी कळवलं पार्थ पवार आलाय, ते पोचेपर्यंत तो निघाला होता. पण काय म्हणतात त्याला, आउटगोईंग क्लिप्स त्यांना मिळाल्या आणि पार्थ पवार यांच्या भेटीत काय शिजले सुरू केलं. अगदी काय म्हणतात त्याला, मी ऑन द रेकॉर्ड तुम्हाला सांगतो, आणि त्याच्या पुराव्याची काही गरज नाही. तुम्ही राजसाहेबांना विचारलं किंवा त्यांच्या निकटवर्तीयांना विचारलं, ते सांगतील. लक्षात ठेवा, काल पार्थ काहीतरी खुलासा करायला आला, दिलासा घ्यायला आला, काहीतरी आता पक्षाच्या संदर्भात क्रायसिस आहेत, रोहित पवारचे क्रायसिस आहेत, त्या संदर्भात काहीतरी एकदम इमर्जन्सी मिटिंग लावली त्यांनी, असं जे सगळं येत आहे ना, किंवा राजचा पाठिंबा आपल्याला मिळावा म्हणून तो आला होता तिथे, आणि पहिलीच ही भेट होती त्यांची अशी वगैरे वगैरे, हे चुकीचं व्हायचं आहे. खरी गोष्ट अशी आहे,
जी फारशी कुठे आलेली नाही, येणार नाही. मी सांगतोय, विश्वास ठेवून व्हेरीफाय करा. कसं आहे, मी सांगतो ते मी नेहमी सांगतो, ओपन टू व्हेरिफिकेशन. तुम्ही विचारा ना, राजच्या लोकांना विचारा. नाही, राजसाहेबांची दोस्ती असेल, तुमची पत्रकार असाल, तर त्यांना विचारा की जय आणि पार्थ तुमच्याकडे किती वेळा आले आतापर्यंत. ते म्हणते आले असतील, 5-25 वेळा आले असतील. किती वेळा? 5-25 वेळा. अरे कितीतरी वर्षांपासून राजकडे जय आणि पार्थ जातात नियमित, गप्पा मारतात. हे आता पक्ष फुटायच्या आधीच सांगतोय तुम्हाला. म्हणजे अजितदादा फुटायच्या आधीपासून त्यांचे संबंध होते, नंतरही होते. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे दोघं जात होते. चर्चा होत नव्हती. आता काय झालंय की 24 तास राज ठाकरे यांच्या घरावर कॅमेरे असतात, त्यामुळे कोण आला कोण गेला याच्यावर लक्ष असतं. आणि आता राज ठाकरे नेहमीप्रमाणे असे पॉलिटिकली ॲक्टिव्ह किंवा रिलेव्हंट नसले तरी ते रिलेव्हंट आहेत पॉलिटिकल संदर्भांमध्ये. त्यामुळे त्यांच्यावर वॉच असतो मीडियाचा. तर त्यामुळे अरे पार्थाला असं झालं. पार्थ आणि जय हे चांगल्या रीतीने त्यांच्याशी संबंधित आहेत. वेळोवेळी ते त्यांना भेटतात, त्यांच्याशी गप्पा मारतात, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात. आणि पार्थची ही भेट काहीतरी अशी हो अशी वगैरे काही नव्हती, ऑफबीट वगैरे नव्हती, सडन नव्हती, इमर्जन्सी नव्हती. ही ठरवून झालेली भेट होती. कॅज्युअली पार्थने त्यांना फोन करून येऊ का मी, हा ये ना. त्यांना एक वेळा जय आणि पार्थ मिळून भेटलेले आहेत. त्यामुळे हां, उद्या जर वहिनी भेटायला गेला तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला वेगळं महत्त्व देऊ शकता, पण तो काही प्रश्न नाही. पण पार्थ आणि हे गेले, त्यामुळे हाही गौप्यस्फोट तुम्हाला कदाचित थोडंसं शिकून जाईल की पार्थ गेला म्हणजे काहीतरी एकदम काय मोठी इव्हेंट घटना घडली वगैरे असं काही नाही. पार्थ आणि जय जातात, 5-25 वेळा यापूर्वी गेलेले आहेत ते. आणि राजचे त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. किंवा हे तथाकथित जे मोठमोठे राजकारणी जातात, हां, टॉपचे जे सत्तेवर आहेत, त्यांच्यापेक्षा या दोघांचे संबंध राजशी जास्त जवळीकीचे आहेत. चला, 2 महत्त्वाच्या विषयावर खुलासा केला. मला वाटतं आदित्यच्या संदर्भात आदित्यनेच केलेला खुलासा, पण स्वतःच्या नावावर न केलेला आणि माझ्या माध्यमातून केलेला जास्त महत्त्वाचा आहे. धन्यवाद.